माझं नाव निळकंठ विश्वासराव देशमुख. मी पुण्यावरून आलो, पण माझी सर्व्हिस मुंबईला आहे. मी माझ्या सर्व्हिसमध्ये करोडपती पाहिले, लखोपती पाहिले, अब्जोपती पण पाहिले. आणि आपण म्हणतो ना, प्रयागराजला जा किंवा गंगासागरला जा, कुठं जाण्याचं काम नाही. जो खरोखर दानवीर मनापासून तन मन धनाने जो करतो आणि पूर्ण सेवा जी आपली देतो, तिथेच सर्व आहे. कशाला जायला पाहिजे प्रयागराज आणि गंगासागरला? हां, व्यवस्थेबद्दल काय होतं? आणि व्यवस्थेबद्दल जी आहे, तर अशी व्यवस्था न भूतो न भविष्यते असं मला तरी वाटते. माझं वैयक्तिक मत तरी ते आहे. आणि आम्ही आल्यापासून बघत आहे की तुमची व्यवस्था म्हणजे स्वयंसेवक असो, सफाई कर्मचारी असो किंवा मग बाउन्सर असो, आणि पोलिसांची जी पेट्रोलिंग आहे ती सकाळपासून तर रात्रीपर्यंत चालू राहते. म्हणजे आमचं पूर्ण संरक्षणची जबाबदारी ज्यांनी घेतली आहे त्यांची टीम, आणि अशा धारीवर परिवाराला प्रकाशजींना माझं त्यांचे खूप खूप आभार. आणि त्यांनी ही कथाही इथे करून आणली, त्यामुळे सर्वांचे भाग्य उजळेल आणि शंकर भगवान भम भोले हे त्यांचा याच्यापेक्षा दुप्पट अजून उद्धार करतील असं मी भोलेनाथाच्या चरणी प्रार्थना करतो. दुसरी गोष्ट अशी की हे जे आम्ही शिवभक्त आहे, आम्ही कमी पडत आहे सर. याच्यामध्ये आम्ही कमी पडत आहे की तुम्हाला आमच्याकडून जे सहकार्य पाहिजे ते सहकार्य आम्ही तुम्हाला देऊ शकून नाही राहिलो. सहकार्य म्हणजे स्वच्छता आहे, हां, जे काय आहे ते तुम्हाला देऊ नाही शकून राहिलो. तरी मी या सर्व भाविकांच्या वतीने मी स्वतः माफी मागतो. श्री शिवाय नमस्ते. धन्यवाद.